संध्याकाळी आली का? नाही नाही काय गरज नाही. गोदापाट्यातून लय भाकरी जागेवर जेवणार आहे. पार्सल कसं बाहेर प्रवासाला असल्या येताना प्रत्येक गाडीवाला आपण आपला डबा पण घेऊन येणार आहे. पाणी बी आणणार आहे त्याला. पण इथं राहिले तर मग त्यांचे हरबड होऊ नये, फजिती होऊ नये. राहते राहते नाही ना काय काय पूर्व माणसं वापसच जाणार नाही. हा होऊ शकतो. आपल्या गावाने कुणाच्या तरी तिथं मंदिरात कडाई असणारच आता गावकऱ्याच्या. जाऊ द्या मग त्यात टाकून आणून टाकणार. मग ती भाजी करायला ताण नाही. खाणारे बी वेगळे रोज वेगळा माणूस बदलला. काही माणसं पोरं इथं राहणार आहेत जवळ आंदोलन. काही कामावले काय राजकारणी मराठा, व्यावसायिक नोकरदार मराठा येणार, भेट देणार, जाणार, पुन्हा येणार. हा आणि शेतकरी मराठा जे सगळा बाकीचा गरीब मराठा हे काही इतर काम असलं तर ते पुन्हा येणार आहे. हे सारखं सुरू राहणार आहे. ती सभा असल्यावर एक दिवस सगळे येतात ना. आपली सभा नाही ना आता. निर्णायक आंदोलन म्हणल्यावर 29ला येते, 30ला येते, केव्हा येत राहणार आहे. याचा अर्थ काय 29ला येऊ नका असं नाही म्हणत आपण. पण काही नंतर येते, काही परवा येते, काही लाज वाटल्याच्या नंतर येते. अर्ध गाव जाऊन आल्यावर मग ते म्हणून मला आपल्याला लावायचे घोडे मराठीचे. हा नाही नाही लांबून गावाला ते फोटो काढणारच लांबून गावाना. मी साक्षीदार होतो, मी नव्हतो म्हणायचं काम नाही कोणाचं. कोणी जर म्हणजे तू दिसलाच नाही हे बघ म्हणते फोटो मी फक्त माझ्या नेत्यामुळे टाकला नव्हता. समजा असंही होऊ शकतं. पण परवाच्याला मी आता मीडियात सांगितलं, तुम्हाला सांगायला काय मला हरकत नाही. सगळ्या परवा त्याला मोठी बातमी आली. राजकारणातले सगळे मराठी एक झाले आणि त्यांनी असं सांगितलं त्यांच्या ते काय 40-42 जण बसलेले होते लोक. ते म्हणले आपल्यात आपण सगळ्यात सांगून निर्णायक लढाई मराठीच्या लेकराची, आपल्याच लेकराची. राजकारण होत राहील, पुढच्या वर्षी करू, यंदा होईल, पुढे जात. पण हे आयुष्याचं आहे, ते 5 वर्षाचं वर्षाचं आहे राजकारण. ते नंतर करून राजकारणात आपणच हमी कुंकड असला तरी त्यांची चर्चा सांगायला. पण हे जर गेलं 1 वर्षाने तर पोरीचं परत लगेच वाटलं होतं नोकरीचं शिक्षण. त्यामुळे हे देऊन घेऊ आता.